आता या बुलेटिनमध्ये बघूया सुपरफास्ट 100 बातम्या। लोकसभा निवडणुकीत रवींद्र वायकर यांचा 48 मतांनी विजय झाला होता। या निकालाविरोधात अमोल कीर्तीकर यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती आणि या याचिकेवरील युक्तिवाद पूर्ण झालाय। कोर्टात निकाल राखून ठेवलाय, त्यामुळे रवींद्र वायकर यांची खासदारकी राहणार की जाणार याचा निर्णय कोणत्याही क्षणी होण्याची शक्यता आहे। विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच 15 डिसेंबरला महाविकास आघाडी ईव्हीएम विरोधात रॅली काढणार आहे। दुपारी 12 वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून ही रॅली निघणार असून मेडिकल चौकातील राजाबक्षा मैदानावरती जाहीर सभा होणार आहे। नागपुरात 16 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे। दरम्यान मंत्रिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी नागपुरात सचिवालयाच्या कामकाजाला आजपासून सुरुवात होणार आहे। विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे मस्साजोगला भेट देणार आहेत। मयत सरपंच संतोष देशमुखांचे कुटुंबीय आणि बीड पोलीस अधीक्षक यांना देखील ते भेटणार आहेत। आमदार दिलीप वळसे पाटील निवडणुकीनंतर पहिल्यांदाच त्यांच्या मनसर इथल्या कार्यालयामध्ये आले। यावेळी त्यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्यांना त्यांनी अनोखी भेट दिली। त्यांनी वळसे पाटलांना स्वतःच्या हाताने रेखाटलेलं चित्र भेट म्हणून दिलं। भुसावळ विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे नवनिर्वाचित आमदार संजय सावकारे यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला। विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या विजयाच्या पार्श्वभूमीवर आमदार संजय सावकारे यांचा सपत्नीक जाहीर सत्कार करण्यात आला। सोलापूर विमानतळाला श्री स्वामी समर्थ यांचं नाव देण्याची मागणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांकडे केली आहे। 23 डिसेंबरपासून सोलापूर विमानतळावरून सेवा सुरू होणार आहे। पुणे शहरातील पुणे कॅन्टोन्मेंट आणि खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचं पुणे पालिकेमध्ये विलीनीकरण करण्याच्या हालचालींना वेग आलाय। या संदर्भात लष्कराच्या मुख्यालयात उच्चस्तरीय बैठक पार पडली। लवकरच एसटीची भाडेवाढ होणार असल्याचे संकेत महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांनी दिलेत। कर्मचाऱ्यांचं वाढतं वेतन तसंच इंधनाचा वाढता दर, टायर, सुट्या भागांची वाढती किंमत सगळं विचारात घेऊन एसटीचा तिकीट दर वाढवण्याचा प्रस्ताव लवकरच सादर केला जाईल असं भरत गोगावले यांनी म्हटलं। कुर्ल्यामध्ये झालेल्या बस अपघातानंतर धाराशिवमध्ये बसेसचा मुद्दा ऐरणीवर आलाय। इथल्या अनेक बसेस खिळखिळ्या झाल्या आहेत, त्यामुळे जिल्ह्यातील 6 आगारातील नवीन बस देण्याची मागणी करण्यात आली आहे। राज्य आणि केंद्र शासनाकडून जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेची कामं जळगावात सुरू आहेत। दरम्यान गेल्या 1.5 महिन्यापासून या योजनांच्या कामांसाठी निधीच मिळालेला नाही आणि निधी नसल्यामुळे 62 कामांसाठी 37 कोटी रुपयांची बिलं ही जिल्हा परिषदेकडे अडकलेली आहेत। धाराशिवमधील पोद्दार शाळेतील विद्यार्थ्याला भरधाव ट्रकनं चिरडलं। या प्रकारामुळे संतप्त झालेल्या धाराशिवकरांनी रास्ता रोकोचा इशारा दिलाय। विदर्भाचं नंदनवन म्हणून ओळख असलेल्या चिखलदऱ्यातील तापमानाचा पारा 8 अंशांवरती गेलाय, त्यामुळे संपूर्ण परिसरात गारवा आहे। अमरावतीत तर तापमान 10 अंशांवरती गेले। रेल्वेनंतर मुंबईची दुसरी लाईफलाईन असलेल्या बेस्टचं 35 लाखांवरती प्रवासी असल्यामुळे किमान 6000 गाड्यांची आवश्यकता असताना प्रत्यक्षात दररोज केवळ 3000 गाड्या रस्त्यावरती धावत आहेत। त्यामुळे बसेसच्या 2 फेऱ्यांमधील कालावधी अर्ध्या तासांपर्यंत वाढलाय। छत्रपती संभाजीनगरात 2 वेगवेगळ्या ठिकाणी आत्महत्येच्या घटना घडल्या आहेत। भारतनगरमध्ये 21 वर्षीय तरुणीनं राहत्या घरी आत्महत्या केली, तर जय भवानी नगरात एका 13 वर्षीय मुलानं राहत्या घरी गळफास घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। मात्र त्यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट आहे। यानंतर एक मोठी बातमी, साई भक्तांसाठी आनंदाची बातमी। आता भक्तांना साई मंदिरामध्ये आजपासून हार, फुलं आणि प्रसाद नेता येणार आहे। कोरोना काळापासून साई भक्तांना मंदिरामध्ये साई समाधी मंदिरात हार, फुलं नेण्यास, प्रसाद नेण्यास बंदी घालण्यात आलेली होती। मात्र आजपासून हार, फुलं, प्रसाद नेण्यासाठीची बंदी जी होती ती उठणार आहे। साई भक्तांसाठी ही खरंच आनंदाची बातमी म्हणावी लागेल। साई संस्थांच्या नियमावलीनुसार आता मंदिरामध्ये हार, फुलं घेऊन जाता येणार आहेत। ना नफा ना तोटा तत्वावरती साई संस्थान कामगार सोसायटीकडनं हार, फुलं, प्रसादाची विक्री केली जाणार आहे। पुन्हा पाहूया सुपरफास्ट 100 बातम्या। धुळे शहरामध्ये आणि परिसरात तापमानाचा पारा 4 अंशांवरती गेलाय, त्यामुळे धुळेकर थंडीनं चांगलेच कुडकुडलेत। जागोजागी धुळ्यामध्ये नागरिकांनी थंडीपासून बचावासाठी शेकोट्या पेटवल्या आहेत। नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगांमध्ये तापमानात कमालीची घट झाली आहे। सातपुडा पर्वतरांगांमध्ये तापमान 8 अंशांवरती गेल्यामुळे गवतावरील दवबिंदू सुद्धा गोठलेत आणि गवतावर बर्फाचे चादर पसरल्याचं चित्र आहे।
बोदवडमधील सीसीआय कापूस खरेदी केंद्रामध्ये कापसाला 7,300 रुपयांचा भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं. दरम्यान कापूस खरेदी केंद्र सुरू होताच अवघ्या 2 ते 3 दिवसात 5,000 क्विंटलपेक्षा अधिक कापसाची खरेदी करण्यात आली. गेल्या 2 दिवसांपासून रावेरमधील तापमानात मोठ्या प्रमाणात घट होऊन थंडीचा कडाका वाढला. वाढत्या थंडीमुळे तुरीच्या पिकाला पोषक वातावरण निर्माण झालंय. संत तुकाराम साखर कारखान्याचा ऊस गाळप हंगाम सुरू झाला असून ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ऊस तोडणीची लगबग सुरू झाली आहे. ऊस तोडणीसाठी मराठवाड्यातील कामगारांना मोठी मागणी आहे. शेतकऱ्यांच्या 8 निकषांतर्गत शेतजमिनीच्या मालकी उतार्यावरती तुमच्या वाट्याला जेवढं क्षेत्र असेल तेवढ्याच क्षेत्राचं पीक कर्ज मिळणार आहे. गाव पातळीवरती प्रत्येकाचे 8 जमा करण्याची मोहीम सुरू आहे. नाबार्डकडनं हे कडक निर्देश काढण्यात आले. अधिवेशन कालावधीत चार्टर्ड विमानानं येणाऱ्या व्हीव्हीआयपींना अपेक्षित वेळी नागपूर विमानतळावरती उतरता येणार नाही. दुरुस्तीच्या कामामुळे धावपट्टी सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत बंद असेल. भाडेतत्वावरील बसच्या अपघातामध्ये 7 बळी गेल्यानंतर बेस्ट प्रशासनाला जाग आली आहे. आता भाडेतत्वावरील बस चालकाचा प्रशिक्षण कालावधी वाढवला जाणार असून लायसन्सची देखील तपासणी केली जाणार आहे. मालाडमध्ये पालिकेच्या जल अभियंता विभागातर्फे जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे मालाडमध्ये गुरुवारी 10 ते शुक्रवारी सकाळी 8 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद असेल. मावळमधील तळेगाव स्टेशन परिसरामध्ये उद्यापासून 2 दिवस पाणीपुरवठा बंद असणार आहे. जलशुद्धीकरण केंद्राच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी गुरुवारी आणि शुक्रवारी पाणीपुरवठा बंद आहे. नळाला पाणी येत नाही, अपुरा पाणीपुरवठा होतो. शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांसोबतच इतर समस्यांचं तात्काळ निराकरण करता यावं यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेनं दक्ष ॲपसोबतच ग्रीव्हन्स रिड्रेसल पोर्टल सुरू केलंय आणि नागरिकांनी केलेल्या तक्रारींची दखल घेऊन तात्काळ खड्डे दुरुस्ती आणि इतर कामं केली जात आहेत. मुंबईला पाणीपुरवठा करणारे तलाव यंदा 100% भरलेले होते. मात्र गेल्या महिन्यामध्ये तलावातील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात घटली आहे. सध्या मुंबईच्या तलावातील पाणीसाठा 79% आलाय. मुंबईतील माझगाव आणि वांद्रे कुर्ला हे शहरातील सर्वाधिक प्रदूषित भाग असून हवेत नायट्रोजन डायऑक्साईड या वायूचं प्रमाण वाढलंय. त्यामुळे हवा जास्त प्रदूषित झाली असल्याचा निष्कर्ष एका संस्थेनं काढलाय. जळगाव पालिका प्रशासनानं थकबाकी वसुलीची मोहीम तीव्र केली आहे. शहरातील 7 मार्केटमध्ये 2143 गाळेधारकांकडे 2,92,95,000 रुपये थकीत आहेत. भुसावळमधील बाजारपेठेत घाऊक विक्रेते कुठेही वाहनं उभी करत असल्यामुळे वाहतूक कोंडी होते. त्यामुळे या विक्रेत्यांचं बाजार समितीत स्थलांतर करून त्या जागेवरती हॉकर झोन उभारण्याचं पालिकेचं नियोजन होतं. पण वर्ष उलटूनही हे नियोजन कागदावरतीच आहे. खड्डेमुक्त मुंबईसाठी पालिकेनं सर्व रस्ते सिमेंट काँक्रिटीकरणानं बांधण्याचा निर्णय घेतलाय. मात्र रस्ते निकृष्ट दर्जाचे असल्यास कंत्राटदारावरती कारवाई केली जाणार आहे आणि याचाच भुर्दंड क्वालिटी मॅनेजमेंट एजन्सीला देखील सोसावा लागणार आहे. बदलापूर शहरातून जाणाऱ्या कल्याण कर्जत राज्य महामार्गावरील वांगणीजवळ खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय. महामार्गाची प्रचंड दुरवस्था झाल्यामुळे वाहन चालकांना खड्ड्यातनंच प्रवास करावा लागतोय. मुंबई पालिकेनं 2016 साली आदर्श फुटपाथ धोरण तयार केलं होतं. मात्र पालिकेचं फुटपाथ धोरण पायदळी तुडवलं गेल्याचं समोर आलंय. 2016 मधील 25 पाणी मार्गदर्शक तत्व धूळ खात पडली आहेत. त्यामुळे हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय. जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये शवविच्छेदन केल्यानंतर आता डिजिटल रिपोर्ट दिला जातोय. त्यामुळे शवविच्छेदन रिपोर्टमध्ये पारदर्शकता आली आहे. हाती लिहिलेल्या रिपोर्टमध्ये खाडाखोड करून तो बदलला जाण्याची शक्यता असते. त्यामुळे हे बदल करण्यात आले. पोर्नोग्राफी प्रकरणी अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा आणि अभिनेत्री गहना वाशिष्ठी या दोघांची आज ईडीचे अधिकारी चौकशी करणार आहेत. यापूर्वी कुंद्रा याला 2 वेळा ईडीनं चौकशीसाठी समन्स जारी केलं होतं. मात्र तो चौकशीला उपस्थित राहिला नव्हता. सोलापुरातील धक्कादायक प्रकार समोर आलाय. पाण्याच्या हौदामध्ये विषारी औषध टाकल्यामुळे 6 जर्सी गायींचा मृत्यू झाला. या प्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झालाय. विद्यार्थ्यांचं रॅगिंग होत असल्याच्या तक्रारी गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या मेलवरती येत आहेत. अशा सर्व प्रकरणांची आयोगानं गंभीर दखल घेऊन सर्व मेडिकल कॉलेजेसमध्ये अँटी रॅगिंग पथकाची नेमणूक करण्याचे निर्देश दिले. पनवेलमध्ये मालमत्ता कराचा विषय चिघळत चाललाय. अद्यापही 2,76,616 मालमत्ता करधारकांनी आपला कर भरण्यास उत्साह दाखवला नसल्यामुळे पालिकेचा जवळपास 1,800 कोटींचा मालमत्ता कर थकीत आहे. त्यामुळे त्याच्या वसुलीचं मोठं आव्हान प्रशासनासमोर आहे. हिवाळ्यामध्ये शाळांच्या सहली जातात. त्यासाठी ग्रामीण भागातील शाळा एसटी बसला पसंती देतात. मात्र आता बस हवी असल्यास किमान 15 दिवस आधी नोंदणी करावी असं आवाहन एसटी मार्फत करण्यात आलंय.
उल्हासनगर शहरामध्ये सर्वत्र खड्डे पडल्यामुळे धुळीचं साम्राज्य पसरलं. या विरोधात आता मनसे आक्रमक झाली असून त्यांनी रस्ते दुरुस्तीची मागणी केली आहे आणि 8 दिवसात रस्ते दुरुस्तीचं काम सुरू केलं नाही तर मात्र मनसे स्टाईलनं आंदोलन करणार असल्याचा इशारा मनसेने दिलाय. नाशिकमध्ये गारठा चांगलाच वाढलाय. गेल्या 4 दिवसांपासून नाशिकात नीचांकी तापमानाची नोंद होतीये. सलग 4थ्या दिवशी नाशिकमध्ये पारा 10.4 अंशांवरती गेलाय. मुंबईमध्ये वाहनांची संख्या झपाट्यानं वाढली आहे. त्याच तुलनेमध्ये मद्यपान करून वाहनं चालवण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या वर्षी मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या 2187 जणांवरती वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. यंदा देखील ही संख्या 8742 पर्यंत पोहोचली आणि या जूनमध्ये सर्वाधिक कारवाई करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यामध्ये चाकण पालिकेसोबतच खराबवाडी, बिदरवाडी या गावांचा कचरा वाघजाई नगर जवळच्या दगडखाणीमध्ये टाकण्यात येतोय. अनेकदा हा कचरा पेटवल्यामुळे परिसरातील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय. हा कचरा डेपो दुसरीकडे हलवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. पालिकेच्या केएम हॉस्पिटल आवारातील जुन्या 4 इमारती पाडून तिथे 300 बेडचं हॉस्पिटल उभारण्याचा आराखडा तयार आहे. पण या प्रस्तावाला अद्याप प्रशासकीय मान्यता मिळाली नसल्यामुळे हॉस्पिटलच्या पुनर्विकासाचा प्रश्न कागदावरतीच आहे. परभणीमध्ये काल झालेल्या आंदोलनानंतर आज शहर पूर्वपदावरती आलंय. रस्त्यावरील वाहतुकीला पुन्हा एकदा सुरुवात झाली आणि वर्दळ वाढली आहे. नाशिक जिल्ह्यातील 113 गावांना नवीन तलाठी मिळाले. सिन्नरमध्ये सर्वाधिक 26 तर मालेगावात 25 ग्राम महसूल अधिकारी आहेत. त्यामुळे संबंधित गावाच्या प्रशासकीय कामांना आता वेग येणार आहे. आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मनसे सज्ज झाली आहे. मनसेकडून नाशिकच्या कार्यालयात पदाधिकारी संवाद सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे. नाशिकच्या कांद्याला श्रीलंकन बाजारपेठेत मागणी वाढली असून लासलगावहून श्रीलंकेसाठी कांद्यानं भरलेला पहिला कंटेनर रवाना झाला. श्रीलंकेनं नुकतंच कांद्यावरील आयात शुल्क कमी केल्यानंतर नाशिकच्या कांद्याला श्रीलंकेच्या बाजारपेठेत मागणी वाढली आहे.